केंद्र सरकारने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। देशातील सामाजिक जडणघडणीवर मोठा दूरगामी परिणाम करणार हा निर्णय असल्याचं मानलं जातं। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला काँग्रेसने पाठिंबा दिला। जातनिहाय जनगणना काँग्रेसची संकल्पना आहे आणि काँग्रेसची संकल्पना भाजपने स्वीकारली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिली। जातनिहाय जनगणना करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारवर दबाव आणला होता। आता आरक्षणावरील 50% मर्यादा हटवायला हवी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाची कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाणार हे केंद्र सरकारने स्पष्ट करावं अशी मागणी जी आहे ती राहुल गांधींनी केली आणि या जनगणनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी असंही ते म्हणाले। जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक असून मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, तर काँग्रेसने या जनगणनेला सतत विरोध केला होता अशी टीकाही त्यांनी केली। जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांचे आभार मानलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। संविधान बचावच्या उठसूट बाता मारणाऱ्या काँग्रेसची अवस्था आता सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी होणार आहे अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली। आपली वोट बँक सांभाळण्याच्या स्वार्थापोटी काँग्रेसनं अशी जनगणना होऊ दिली नाही असं शिंदे म्हणाले। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी स्वागत केलं। राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात ही मागणी प्रसिद्ध केली होती। केंद्र सरकारने निर्णय घेतल्याबद्दल तटकरेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। जातनिहाय जनगणनेची घोषणा केवळ बिहार निवडणुकीपुरता मर्यादित न राहता त्याचा फायदा ओबीसी समाजाला प्रत्यक्ष व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली। ही घोषणा हवेत विरुद्ध न जाता प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं वडेट्टीवार म्हणाले। जातीय जनगणना सरकारकडे नसल्याने शासकीय योजनेवर मर्यादा येत होत्या, त्यामुळे आता ओबीसी मधल्या शेकडो जातींना फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिली। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं। केंद्र सरकारने लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली। चंद्रपूरमध्ये ओबीसी बांधवांनी फटाके फोडून आणि जल्लोष करून जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि यावेळी ओबीसी बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर वर्षा निवासस्थानी राहायला आलेले आहेत। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला। मुख्यमंत्री फडणवीसांची मुलगी दिविजा फडणवीसने 10वीच्या परीक्षेत 92.60% गुण मिळवलेत। अमृता फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली। आयपीएस देवेन भारती मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत। विवेक फणसळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारतींची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। नाशिकमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्य प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र ऐनवेळी आयोजकांनी माघार घेतल्यानं आजचा प्रयोग रद्द करण्यात आला। ऐनवेळी झालेल्या या गोंधळानंतर कोल्हेंनी खंत व्यक्त केली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे खासदार निलेश लंकेंनी विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून ठाकरे मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरलाय। यावरच आता शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली। दोन कुटुंब एकत्र येत असतील तर चांगलंच आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलं। फसवणुकीचं प्रकरण 2004चं असल्याचं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणात सर्व कोर्टांनी क्लीन चिट दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्राच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली मंगल कलश यात्रा आज साईबाबांच्या शिर्डीत पोहोचली आणि या यात्रेचं मोठ्या उत्साहात शिर्डीत स्वागत करण्यात आलं। शिर्डीत राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत चोरट्यांनी डल्ला मारला। माजी आमदारांसह कार्यकर्त्यांच्या खिशातून चोरट्यांनी पैसे लंपास केले। दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला।
नागपूरमध्ये जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समितीतर्फे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला। गेल्या 36 वर्षांपासून हा सोहळा आयोजित केला जातो आणि सर्व जाती आणि समाजातील जोडप्यांचा विवाह जैन कलार समाजाच्या वतीने लावण्यात आला, तसंच त्यांना आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं। अमरावतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची मंगल कलश यात्रा जी त्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार संजय खुडके आणि आमदार सुलभा खुडके यांनी या यात्रेचं आयोजन केलं। अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी यात्रेत राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनीही उपस्थिती लावली। दरम्यान त्यांनी राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली। पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले होर्डिंग्स प्रशासनाने काढले असून होर्डिंग्स लावणाऱ्या कार्यकर्त्यांना दंडही ठोठावला। महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात एक भरारी पथक निर्माण करून कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेने तोडक कारवाई केली। पालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारला। दिवसेंदिवस वाढत जाणारं आणि अनधिकृत इमारतींचं आणि बांधकामांचं पाडकाम थांबवण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर आहे। उल्हासनगरमध्ये एका भरधाव कारनं कुत्र्याला चिरडलं आणि यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला। कुत्रा रस्त्याच्या मधोमध बसल्यानं अपघात झाला आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। पुणे विमानतळाचं वेळापत्रक पुन्हा बिघडलंय। पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा 18 ते 20 विमानांना 20 मिनिटांपासून ते 2.5 तासांपर्यंत उशीर झाला। यामध्ये सर्वाधिक विमानं ही दिल्लीला जाणारी होती। सिडकोचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी खारघर तुर्भे टनेल लिंक रोडचा पाहणी दौरा केला। सिडकोतर्फे उत्तर नवी मुंबईतील तुर्भे ते दक्षिण नवी मुंबईतील खारघर नोडला थेट जोडण्यात येणार आहे। भिवंडी पालिका हद्दीत नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या 18 अनधिकृत शाळांवर कारवाई करून तात्काळ नवीन प्रवेश थांबवावेत अशी मागणी मनसेच्या जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी केली। यावेळी त्यांनी पालिका आयुक्तांची भेटही घेतली। पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दरपोक्ती करत भारताला धमकवण्याचा प्रयत्न केला। अयोध्येमधील नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी लष्करातील सामान्य सैनिक लावेल असा फाजील आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली असून अत्याधुनिक उपकरणांसह बेहेसरण घाटी 3D मॅपिंग करण्यात येते आणि संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांचा एंट्री आणि एक्झिट पॉईंट ओळखण्यास मदत करणार आहे। पुण्यातील पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले 50 नागरिक अद्यापही काश्मीरमध्येच आहेत। हे 50 नागरिक स्वेच्छेने तिथे थांबलेत, त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। अमरनाथच्या एका गृहसंकुलातील फ्लॅटमध्ये 14 जणांचं बांगलादेशी कुटुंब राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि यामध्ये 5 पुरुष आणि 5 महिला आणि 5 लहान मुलांचा समावेश होता। यापैकी पोलिसांनी 5 पुरुषांसह 4 महिलांना अटक केली। पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये, भाजपच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर याचं राजकारण करतायत असा आरोप संजय राऊतांनी केला। हा हल्ला झाल्यावर 24 तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता। जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली। पहलगाममध्ये हल्ल्याच्या शरद पवारांनी निषेध केलेला आहे। दहशतवाद्यांचा बिमोड करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायलाच हवं असं पवारांनी म्हटलंय, तर सरकारनं विशेष अधिवेशनही बोलवावं अशी मागणीही पवारांनी केली। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं धुळ्याच्या एकविरा देवी मंदिरात हिंदोळा महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी अक्षय तृतीयानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। श्री क्षेत्र रांजणगाव गणपती इथल्या अष्टविनायक महागणपती मंदिरात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं खास आंब्याची सजावट करण्यात आली आणि यावेळी बाप्पाला आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी केली। यावेळी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांनी गर्दी केली। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव जीएसटीसह 98,600 रुपयांवर पोहोचले। जळगावच्या चोपडा शहरात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं घागर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं खानदेशात घरोघरी घागरीची पूजा करण्याची परंपरा आहे। पंढरपूरमध्ये एका शेतकऱ्यानं 3 किलो वजनाचे आंबे पिकवलेत आणि या आंब्यांना शेतकऱ्यानं शरद मँगो असं नाव दिले। दरम्यान आंबे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात।
बीड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तुटली आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। पाणी वाया गेल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाचं 15 दिवसांपासून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। दरम्यान स्थलांतर केलेल्या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। तातडीनं सोयी सुविधा देण्याची मागणी जी ती नागरिकांनी केली। बीडच्या तांदळा गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून अनधिकृतपणे महामार्ग बांधल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि यामुळे आतापर्यंत 18 शेतकऱ्यांनी जीवन संपवले। दरम्यान जमिनीच्या मोबदल्याच्या मागणीसाठी शेतकरी उद्या आंदोलन करणार आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात तसंच तुकोबांच्या शिळा मंदिरात आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आंब्याची आरास करण्यात आली। 1200 आंब्याचा वापर करून ही आरास करण्यात आली होती। गोंदियाच्या कृषी विभागानं खरीप हंगामासाठी नियोजन केलंय। 2,18,000 हेक्टरवर भाताची शेती केली जाणार आहे। 50% शेतकऱ्यांचं घरचं बियाणं आणि 50% बाजारातील बियाणं याप्रमाणे कृषी विभागानं नियोजन केलं। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कचरा डेपो दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी करण्यात आली। तातडीनं कचरा डेपो हटवण्याची मागणी जी आहे ती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली। शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्ग 1 मे नंतर सुरू होणार आहे। कोळकेवाडी टोलनाका सुरू झाल्यानंतर शहापूर तालुक्यात वाहतुकीचा ताण वाढणार आहे। चंद्रपूरच्या इरई नदीच्या खुलीकरणाच्या कामाला वेग आलाय। 45 दिवसात खुलीकरणाचं काम पूर्ण केलं जाणार आहे आणि यासाठी 17 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालंय। राज्याचं कला संचालनालयाचं पथक लवकरच या पुतळ्याची पाहणी करणार आहे। त्यानंतरच अनावरणाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर इथल्या डॉक्टर अमोल पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड आणि काठ्याने मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आरोपींच्या अटकेसाठी उमापूर गाव बंदची हाक देण्यात आली। बीडच्या वडवडी तालुक्यातील पुसरा शिवारात पाण्याच्या शोधात फिरणारं हरिण 30 फूट खोल विहिरीत पडलंय आणि ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाच्या मदतीनं हरणाचं रेस्क्यू करत त्याला जीवनदान दिलं। उन्हाचा तडाखा वाढल्यानं मागील 8 दिवसांपासूनचं रायगड जिल्ह्याचं तापमान जे त्यांनी तापमानानं उच्चांक गाठला। किल्ले रायगडावरील जलसाठा असणारे हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव यातील पाणी पातळीनं तळ गाठला। त्यामुळे 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले। हळदीला 14,500 ते 16,000 रुपयांचा भाव मिळाला। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली। मात्र हापूस आंबा खरेदीला ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिल्यानं आंब्याची उलाढाल ठप्प झाली। कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीला ब्रेक लागावा यासाठी केंद्र सरकारनं निर्यात मूल्य रद्द करण्यासोबत भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा केली। मात्र 15 दिवसांनंतर ही कांद्याच्या दरातील घसरण सुरूच आहे। सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 1100 रुपये इतकाच भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठ्यात सातत्यानं घट होते आणि जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। पर्जन्यमानाला विलंब झाल्यास नांदेडमध्ये पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणाला गळती लागल्यानं पाणी साठवणूक क्षमता कमी झाली आहे। 25 लाख रुपये खर्च करून बांधलेला कोल्हापुरी बंधाराही पहिल्याच वर्षी वाहून गेला आणि त्यामुळे शहराला 4 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। कोल्हापूरचा ऐतिहासिक रंकाळा तलाव आटायला सुरुवात झाली आहे। तलावाचं पाणी कमी झाल्यानं मंदिर खुलं झालंय। त्यामुळे नेहमी पाण्यात असलेलं मंदिर पाहण्याकरता लोक गर्दी करताना दिसतात। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आलापल्ली परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली। प्रमुख रस्त्यांवर झाडं उन्मळून पडल्यानं मार्ग बंद करण्यात आले। काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला। अमरावतीत बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बुधगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। धाराशिवमध्ये विविध मागण्यांकरता सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आले। प्रताप सरनाईकांच्या आश्वासनामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं। पुणे बंगळुरू महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं। आर्थिक वादात भरडले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। दरम्यान तातडीनं थकीत पगार देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली। लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औंढा गावात 2 गटातील मारहाणीत बडूर इथले शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी
त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं.